निश्चितपणे रोहित पवार यांच्या मनाला ज्या काही शंका आहेत त्याचे निरसन होणे आवश्यक आहे. रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, निश्चितपणे रोहित पवार यांच्या मनात ज्या काही शंका आहेत त्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. मी सध्या दौऱ्यावर असून सकाळपासून अनेक ठिकाणी भेटी देत असल्याने त्यांची पत्रकार परिषद पाहता आली नाही. मात्र याबाबतची संपूर्ण माहिती घेऊन या दरम्यान राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी तातडीने आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी पक्षाची ठाम भूमिका आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना देण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा सातत्यानं पाठपुरावा सुरू असून या अनुषंगाने काल पुन्हा आमच्या पक्षश्रेष्ठींनी भेट घेतली होती. निश्चितपणाने रोहित पवारांच्या मनामध्ये ज्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन झालं पाहिजे. मी हा दौऱ्यावर असल्यामुळे आणि सगळे अनेक ठिकाणी भेटी असल्यामुळे मला त्यांची पत्रकार परिषद किंवा त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, ती पाहिलेली नाही मी, पण मी जरूर माहिती घेईन. मागणी निवेदनाद्वारे केली आहे. खरं तर ज्या दिवशी घटना घडली अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि म्हणून आदरणीय दादांच्या या अपघाताच्या संदर्भातली तातडीने पारदर्शकपणे चौकशी व्हावी ही पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि म्हणून ही मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे करत असताना त्यांनी तातडीने केंद्रीय मंत्री यांना पत्रव्यवहार करत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशा देखील सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं त्याचा पाठपुरावा करत असताना त्या अनुषंगाने काल पुन्हा एकदा आमच्या सर्व पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बारामती.